शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरात तोतिया पोलिसांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून पोलीस असल्याचं भासवून लूटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेंडी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणाला पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे। या कार्यक्रमाची मतदान व मतमोजणी प्रक्रियेची, निवडणुकी संदर्भात उपलब्ध सुविधा, कक्ष, समित्या आदींची माहिती राजकीय पक्षांना देण्यात येणार आहे। येत्या सोमवारी महानगरपालिकेत सर्व राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे। नगर शहरात पोलिसांनी उभारलेल्या दिलासा सभागृहाच्या बांधकाम प्रकरणी नगरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्यावर 3 महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेत। या प्रकरणी नगरमधील शाकीर शेख यांनी खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती। अहिलानगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे किरकोळ कारणावरून 2 गटात वाद झाला। बाजार स्थळावर झालेल्या या दगडफेकीत 2 जण जखमी झालेत। प्राण्याच्या हाडामासांचे तुकडे शेतात का टाकता असा जाब विचारल्याने हा वाद सुरू झाला। MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला शांत केला। महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी असून महायुतीची जागा वाटप अद्याप अंतिम झाली नाही। आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की जागा वाटपावर शेवटपर्यंत चर्चा चालेल आणि इच्छुकांनी घाई करू नये। पक्षाकडून योग्य उमेदवार निवडले जातील। लिंबाशेठ नागरगोजे आणि बाळासाहेब नागरगोजे यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या प्रवेशाने पक्षाला बळकटी मिळाली असून त्यांचा उपयोग शहराच्या विकासासाठी होईल असं त्यांनी म्हटलंय। शहराची खबरबातमध्ये ते सांगतोय तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।